Audio Jungle. Audio विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या लेक्चरमध्ये थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स तो थिअरम बघितला होता. तो थिअरम असा होता की जर दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. या थिअरमवर आधारित आता आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहेत. लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.4 याच्यात पहिलं एक्झाम्पल बघा. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. दोन ट्रँगल मानून घेऊ आपण सिमिलर आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडची एक पेअर घेऊ आणि त्या पेअरचा रेशो घेऊ 3:5 आणि नंतर त्या साईडच्या रेशोवरून आपण एरियाचा रेशो काढूया. बघा, सपोज ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR. दोन ट्रँगल आपण सिमिलर घेतलेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. नंतर करस्पॉन्डिंग साईड्स घेऊ आपण. AB तिची करस्पॉन्डिंग साईड PQ येईल. त्या ABचा PQशी रेशो आहे 3:5. मीन्स AB अपॉन PQ इज इक्वल टू 3/5. म्हणून आपल्याला थिअरम वापरायचा आहे. देअरफॉर बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आपल्याला असं लिहिता येईल. AB अपॉन PQ ब्रॅकेट स्क्वेअर. AB अपॉन PQ आपला 3/5 मीन्स 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9/25. Therefore, area of triangle ABC is to area of triangle PQR is equal to 9:25. अशा पद्धतीने आपण हे 2 मार्काचं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR अँड AB:PQ इज इक्वल टू 2:3. देन फिल इन द ब्लँक्स. मागच्या उदाहरणात आपण जे 2 ट्रँगल सिमिलर मानले होते तेच 2 ट्रँगल सिमिलर दिलेत आणि करस्पॉन्डिंग साईडसुद्धा त्याच घेतल्यात. AB:PQ इज इक्वल टू 2:3. तर
दोन ट्रँगल सिमिलर आहेत. ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर अँड ए बी इज टू पी क्यू is equal to 2:3. Therefore, by theorem of areas of similar triangles, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. बघा, पहिली रिकामी जागा काही आपली पहिल्या बॉक्समध्ये येईल पी क्यू स्क्वेअर. नंतर व्हॅल्यू टाकायची इज इक्वल टू 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. ही स्टेप दिली आहे बघा इथं. आणि शेवटी आन्सर येईल आपलं 4/9. म्हणजे आपली कमी झाली 4/9. अशा पद्धतीने हे दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल बघा. ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. पुन्हा दोन ट्रँगल तेच सिमिलर दिले आहेत. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू 80. एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू 125. देन फिल इन द ब्लँक्स. इथं सुद्धा रिकाम्या जागा भरायच्या आहेत. बघा, दोन ट्रँगल सिमिलर दिलेत. ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी is given 80. Area of triangle PQR is also given 125. Therefore म्हणजेच therefore by पुन्हा तोच theorem of areas of similar triangles, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. पहिल्या रिकाम्या जागेत बघा, ट्रँगलचं नाव काय लिहितं PQR. आता शेवटची रिकामी जागा आपल्याला काढायची आहे. आपण याची व्हॅल्यू आपण लिहिलेली वर किमती टाकूया. 80/125 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. 5ने डिवाइड करा. इथं 16 येईल, इथं 25 येईल. देअरफॉर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16/25. दोघं साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल? therefore AB upon PQ is equal to square root of 16 is 4 and square root of 25 is 5. Means AB upon PQ is equal to 4/5. म्हणजे ही जी रिकामी जागा आहे आपली बॉक्स जो आहे त्याच्यातील 4/5. असं हे तिसरं एक्झाम्पल. आता चौथं एक्झाम्पल बघूया. ट्रँगल LMN सिमिलर टू ट्रँगल PQR
9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत आणि त्यांचा एरियाचा रिलेशन दिलं आहे आणि ट्रायंगल पी क्यू आरची क्यू आर साईड दिलेली आहे 20 आणि क्यू आरची करस्पॉन्डिंग साईड MN आपल्याला काढायची आहे. अगदी सोपं आहे. आधी जे रिलेशन दिली आहे ती आपण घेऊया. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC सॉरी PQR is equal to 16 into area of triangle LMN. Therefore 9 upon 16 इकडे डिवाइड होईल is equal to area of triangle LMN upon area of triangle PQR तिकडे डिवाइड होईल. area of triangle PQR, area of triangle PQR. Therefore, area of triangle LMN upon area of triangle PQR हा जो रेशो आहे तो रेशो मिळाला आपल्याला 9/16. आता दोन ट्रायंगल जे आपल्याला दिलेत ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PQR ते सिमिलर दिलेत. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. रिझन गिवन. पुन्हा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. एरियाशी संबंधित प्रश्न आहे तर आपण तोच थिअरम वापरूया. बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. Therefore, area of triangle LMN upon area of triangle PQR is equal to करस्पॉन्डिंग साईडची पेअर कोणती घेणार QR दिला आहे म्हणजे MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. डाव्या बाजूचा रेशो आपण काढला आहे एरियाचा रेशो काढला आहे तो डाव्या बाजूला टाकूया. देअरफॉर 9/16 इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. स्क्वेअर रूट जर घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स देअरफॉर 3/4 इज इक्वल टू MN अपॉन QR. आता आपल्याला QR 20 दिला आहे बघा. QR 20 आहे ती व्हॅल्यू आता याच्यात टाकायची आहे. देअरफॉर 3/4 इज इक्वल टू MN अपॉन 20. क्रॉस मल्टिप्लिकेशन MN काढता येईल आपल्याला. MN इज इक्वल टू काय 3 इंटू 20 अपॉन 4. 4ने 20ला डिवाइड करा 5 येईल. 3 इंटू 5 15 मीन्स MN इज इक्वल टू 15 युनिट्स. अशा प्रकारे MN आपल्याला काढता येईल. ठीक आहे. आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर and 81 square centimeter. If the side of smaller triangle is 12 centimeter, find the corresponding side of bigger triangle. दोन ट्रायंगलचा एरिया दिला आहे. एका ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर दुसऱ्याचा 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ज्या ट्रायंगलचा एरिया जास्त असेल तो ट्रायंगल निश्चितच मोठा असेल. म्हणजे पहिला ट्रायंगल मोठा आहे दुसरा ट्रायंगल लहान आहे. लहान ट्रायंगलची साईड
12 सेंटीमीटर दिले. त्याच्यावरून मोठ्या ट्रँगलची साईड आपण काढायची आहे. आता आपण मोठा ट्रँगल ए बी सी मानून घेऊ. सपोज ट्रँगल ए बी सी, दोन ट्रँगल सिमिलर दिलेत, सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. मोठ्या ट्रँगलचा एरिया म्हणजे ट्रँगल ए बी सीचा एरिया घेऊन टाकू आपण. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि लहान ट्रँगलचा एरिया घेऊ. एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि लहान ट्रँगलची साईड दिलेली, मग कुठली एक साईड मानून घेऊ आपण. म्हणजे कोणत्या ट्रँगलची? ट्रँगल पी क्यू आरची. मग ट्रँगल पी क्यू आरची आपण पी क्यू साईड म्हणून घेऊ. म्हणजे तिची करस्पॉन्डिंग साईड ए बी आपल्याला काढायची आहे. ए पी क्यू इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. पुन्हा तो थेरम वापरूया. देअरफॉर बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. आता आपण एरिया पण टाकून देऊ आणि पी क्यू ही साईड पण टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आहे 225 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 81 इज इक्वल टू ए बी साईड काढायची आहे. ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू 12 आपण मानलेला आहे 12 स्क्वेअर. आता डावी बाजू आणि उजवी बाजू एल एच एस अँड आर एच एस बोथ आर परफेक्ट स्क्वेअर्स. Therefore, taking square root on both sides, 15 upon 9 is equal to square root of AB square is AB and square root of 12 square is 12. Therefore, cross multiplication आपल्याला करता येईल. 9 into AB is equal to 15 into 12. Therefore, AB is equal to 15 into 12 upon 9. 3 ने डिवाइड करूया. इथं 3 येईल, इकडे 4. पुन्हा या डिनॉमिनेटरच्या 3 ने डिवाइड करूया. 15ला 5. Therefore, AB is equal to 5 into 4 20. युनिट दिलं आहे सेंटीमीटर. म्हणजे ए बी किती येईल सेंटीमीटरमध्येच, किती 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मोठ्या ट्रँगलची साईड आपण काढू शकतो. मग खाली लिहून टाकायचं. देअरफॉर लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रँगल इज 20 सेंटीमीटर. 6वं एक्झाम्पल बघा. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल डी ई एफ आर इक्विलॅटरल ट्रँगल्स. इफ area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4, then find DE. दोन ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल दिलेत. ट्रँगल ABC and triangle DEF are equilateral triangles. इक्विलॅटरल ट्रँगल म्हटले म्हणजे त्याचे सर्व अँगल 60चे, म्हणजे A8Sने ते हमखास सिमिलर होतील. थोडक्यात इक्विलॅटरल ट्रँगल सर्व हे एकमेकांशी सिमिलर असतात. इक्विलॅटरल ट्रँगल्स आर ऑलवेज सिमिलर. देअरफॉर ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल DEF. पुन्हा थेरम वापरूया. देअरफॉर बाय theorem of
areas of similar triangles. Area of triangle ABC area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to AB square upon DE square. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF हा रेशो दिला आहे एक्झाम्पलमध्ये. हा बघा इथं 1:2 मीन्स 1/2 1/2 इज इक्वल टू AB पण दिला आहे 4 स्क्वेअर अपॉन DE काढायचं आहे DE स्क्वेअर. दोघं साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1, स्क्वेअर रूट ऑफ 2 इज √2 is equal to square root of 4 square is 4 and square root of DE square is DE and cross multiplication ने DE मिळेल आपल्याला. DE is equal to 4 into √2 means 4√2 units. अशा पद्धतीने आपण DE काढू शकतो. आता 7वा प्रश्न बघा. ॲक्टिव्हिटी आहे, लक्ष द्या. In figure, segment PQ is parallel to segment DE. Area of triangle BQF, लहान जो ट्रँगल दिसतोय फिगरमध्ये त्याचा एरिया दिला आहे 20. फिगरमध्ये मुद्दामून दाखवतं 20 युनिट्स स्क्वेअर युनिट्स. नंतर PF इज इक्वल टू ट्वाईस DP. PF हा DPच्या दुप्पट आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल DP, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ट्रॅपेझियम दिसतोय त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. फाइंड द ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एक काम करूया आपण, त्यांनी दिलेल्यानुसार आपण सोडूया. काय काय दिलं आहे बघा. इथून ॲन्सरला सुरुवात होते. एरिया ऑफ ट्रायंगल PQF दिला आहे 20 युनिट्स. नंतर PF इज इक्वल टू ट्वाईस DP. DP जर x घेतला तर DPच्या दुप्पट PF आहे, म्हणजे PF किती ट्वाईस x, म्हणजे हा x असेल DP तर आहे तो ट्वाईस x. म्हणजे पूर्ण DF किती, DF कसं करणार, DP प्लस PF. DP प्लस PF किमती टाकल्या. DP आपला x प्लस ट्वाईस x म्हणजे सम किती थ्राईस x, म्हणजे DF आला आपला थ्राईस x. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल कॉमन आहे दोघं ट्रायंगलला, आणि एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आपण कॉन्ग्रँट घेऊ शकतो. ही पण अँगलची पेअर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रँट येईल आणि ही पण करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रँट येईल. तर त्यांनी करस्पॉन्डिंग कॉमन अँगल न घेता करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रँट दाखवलेत. इन ट्रायंगल FDE मोठा ट्रायंगल अँड ट्रायंगल FPQ दुसऱ्या ट्रायंगलमध्ये त्याचा अँगल FDE हा अँगल कोणत्या अँगलची कॉन्ग्रँट येईल, अँगल FPQ. म्हणजे पहिली रिकामी जागा जी ब्लँक आहे तिथे येईल FPQ. रिझन दिला आहे करस्पॉन्डिंग. दुसरा अँगल बघा, अँगल FED मोठ्या ट्रायंगलचा अँगल E हा बघा तो कुठल्या अँगलची कॉन्ग्रँट येईल, FQP. अँगल FQP हे पण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. त्याच्यामुळे अँगलच्या दोन पेअर कॉन्ग्रँट आल्या म्हणून ते दोन ट्रायंगल A8Sने कसे होतील, सिमिलर होतील. म्हणून आत्ता आपण जो थेरम घेतला बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्या थेरमनुसार काही त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअरचा रेशो म्हणजेच काय FD स्क्वेअर अपॉन FP स्क्वेअर
आता आपण एफ डी काढलेला आहे बघा, थ्रायसिस इथं काढला आहे. तो किंमत टाकायची आहे. आणि एफ पी एफ म्हणजेच एफ पी तो पण दिला आहे ट्वायसेस, त्याची किमती टाकल्या आहेत. इथे एक्स कट होईल कारण तो स्क्वेअर झाल्यावर तर एक्स स्क्वेअर होईल, एक्स स्क्वेअर कट होईल. 3चा स्क्वेअर 9 आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. म्हणजेच तुम्हाला मिळेल या दोघांचा एरियाचा रेशो मिळाला, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल टू 9/4. हा जो डिनॉमिनेटर तो 9/4ला मल्टिप्लाय होईल. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. एफ पी क्यूचा एरिया किती आहे? 20. 20ला 4ने डिवाईड केलं काय 5 आणि 9 इंटू 5 किती होईल? 45. म्हणजे पूर्ण मोठ्या ट्रायंगलचा एरिया किती आला? 45. त्यापैकी लहान ट्रायंगलचा एरिया 20. मग क्वाड्रिलॅटरलचा एरिया कसा काढणार? मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून लहान ट्रायंगलचा एरिया वजा करायचा. म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बिगर ट्रायंगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल एफ पी क्यू. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई आत्ताच काढला आपण 45 आणि एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू दिला होता 20. तो मायनस करायचा म्हणजे ॲन्सर येईल तुमचं 25 स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न. असे हे 7 प्रश्न हे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवर आधारित होते. आता आपण थोड्या चॅप्टर संपवताना फक्त प्रॉब्लेम सेटमधला पहिला प्रश्न समजून घेऊया. अल्टरनेटिव्ह ऑप्शन निवडायचे आहेत. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर in a one-to-one correspondence AB upon QR is equal to BC upon PR is equal to CA upon PQ. Then कोणती 1-to-1 करस्पॉन्डन्स लागू होईल? म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर लिहिताना आपण 1-to-1 करस्पॉन्डन्सने लिहितो. आता त्यांची नावं व्यवस्थित घ्या. आता साईड्सवरून बघा, ए बी अपॉन पी क्यू. ए बीला मी 1 नंबर देतो 1. तसं पी क्यूला पण त्याची करस्पॉन्डिंग साईड कोणती? ए बीची क्यू आर आहे. मग क्यू आरला पण 1 नंबर देतो. त्याच्यानंतर बी सी त्याला 2 नंबर देतो. नंतर पी आर त्याला पण 2 नंबर देतो. नंतर नंबर दिलेले आहेत, लांबी नाही आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सी ए याला 3 नंबर देतो आणि याला 3 नंबर देतो. याचा अर्थ काय? आपण जर ट्रायंगल ए बी सीचं नाव ए बी सी म्हणजे पहिल्या साईडकडनं दुसऱ्या साईडकडे जर गेलो तर इकडे पण पहिल्या साईडकडनं दुसऱ्या साईडकडे जावं लागेल. म्हणजे एशी करस्पॉन्डिंग कोणता व्हर्टेक्स आहे? क्यू. बीशी आर आणि सीशी आर, सीशी पी. मग एशी क्यू असलेला बघा बरं इथं कुठे दिसतोय? एशी इथं पी आहे बघा, म्हणजे ही चुकीची आहे. इथं एशी क्यू आहे बघा आहे. मग उरलेलंही चेक करा. बीशी आर ठीक आहे. त्याच्यानंतर सीशी पी, पीशी सी, म्हणजे ही 1-to-1 करस्पॉन्डन्स योग्य आहे. याचा अर्थ या उरलेल्या चुकीच्या आहे, म्हणजे ऑप्शन बी येईल. पुढचा दुसरा प्रश्न बघा. त्याच्यातला 2 ट्रायंगल दिले आहेत, ट्रायंगल डी एफ अँड ट्रायंगल पी क्यू आर. त्याच्यात 2 अँगलचे पेअर कॉन्ग्रंट दिले आहेत. अँगल डी कॉन्ग्रंट टू अँगल क्यू, अँगल आर कॉन्ग्रंट टू अँगल ई फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तर कोणतं स्टेटमेंट फॉल्स आणि कोणतं स्टेटमेंट ट्रू? त्याच्यापैकी फॉल्स स्टेटमेंट आपल्याला चेक करायचं आहे. बघा आपण अँगल डीशी अँगल क्यू कॉन्ग्रंट आहे. या ट्रायंगलचं नाव आपण असं वाचूया आणि या ट्रायंगलचं नाव असं, म्हणजे ट्रायंगलची नावं येतील ट्रायंगल डी ई एफ सिमिलर टू ट्रायंगल क्यू आर पी. मग करस्पॉन्डिंग साईड जर प्रपोर्शनमध्ये घेतल्या तर काय येतील? डी ई अपॉन क्यू आर इज इक्वल टू ई एफ अपॉन आर पी
इज इक्वल टू DF अपॉन QP. हे 3 रेशो हमखास इक्वल असतील. मग या 3 रेशोंपैकी दोन दोन आपण चेक करूया. पहिला बघा, EF अपॉन PR, PR म्हणजेच RP इज इक्वल टू DF अपॉन QP, PQ दिला आहे म्हणजे ही पहिली बरोबर आहे. म्हणजे आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे, म्हणजे हे ट्रू आहे. हे कसलं आहे? ट्रू आहे. दुसरं बघा, DE अपॉन PQ, DE अपॉन PQ आहे का? नाही. EF अपॉन RP आहे का? EF अपॉन RP नाही. म्हणजे ही फॉल्स आहे. ही कशी आहे? फॉल्स. बाकीचे चेक करू आपण. DE अपॉन QR इज इक्वल टू DF अपॉन QP, बरोबर आहे, ही पण ट्रू. नंतर EF अपॉन RP इज इक्वल टू DE अपॉन QR, म्हणजे ही पण ट्रू आहे. म्हणजे फॉल्स हे ऑप्शन बी आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न, थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा, दोन ट्रँगल दिले आहेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल DF. त्यांच्यात अँगलच्या दोन पेअर कॉन्ग्रंट दिले आहेत. तर A टेस्टने ते हमखास सिमिलर होतील आणि आकाराने लहान मोठे आहेत. मग आकाराने लहान मोठे आहेत याचा अर्थ कॉन्ग्रंट होऊ शकत नाही आणि A टेस्टने ते सिमिलर होत आहेत. म्हणजे ट्रँगल कसे येतील? सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. शोधा ते योग्य ट्रू स्टेटमेंट शोधायचं आहे. ट्रँगल्स आर नॉट कॉन्ग्रंट नॉट सिमिलर, हे चुकीचं आहे. ट्रँगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट, ऑप्शन बी. हे उरलेले चुकीचे राहतील. म्हणजे ऑप्शन बी. आणि शेवटचं चौथं बघा, अजून एक आहे, ट्रँगल ABC अँड ट्रँगल DF. मागच्या उदाहरणांमध्ये बघा, इक्विलॅटरल ट्रँगल हे नेहमी सिमिलर असतात. हे एक्झाम्पल आपलं झालं आहे. त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो म्हणजे 1/2 दिला आहे एक्झाम्पलमध्ये. 1:2 इज इक्वल टू AB स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. DE स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतलं तर 1/√2 इज इक्वल टू 4 अपॉन DE. तर क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशनने DE इज इक्वल टू काय येईल? 4 × √2 मीन्स 4√2. हेच एक्झाम्पल झालं आहे आपलं, म्हणजे ऑप्शन डी. आणि शेवटचं एक्झाम्पल बघा, ट्रँगल ABCमध्ये XY सेगमेंट जो आहे मध्ये, तो BCला पॅरलल आहे. म्हणजे ही करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉन्ग्रंट येतील, ही पण आणि ही पण करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रंट आहे. की वरचा कॉमन अँगल दोघांना, म्हणजे दोघं ट्रँगल सिमिलर येतील. कोणते? ट्रँगल वरच्या छोट्या ट्रँगलचं नाव, मोठ्या ट्रँगलचं घेऊ वाटलं तर, मोठा ट्रँगल ABC सिमिलर टू AXY. आणि म्हणून करस्पॉन्डिंग साईड त्यांच्या प्रपोर्शनमध्ये घेऊया. AB अपॉन AX इज इक्वल टू BC अपॉन XY इज इक्वल टू AC अपॉन AY. हे 3 रेशो हमखास इक्वल येतील करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. तर 2-2 आता शोधा. याच्यात ट्रू कोणती? AB अपॉन AC, AB अपॉन AC, AB अपॉन AC. बघा, हे 2 रेशो जर घेतले तर अल्टरनेटोने AC इकडे येईल आणि AX वर जाईल. म्हणजे काय येईल? AB अपॉन AC इज इक्वल टू AX वर जाईल इज इक्वल टू AX अपॉन AY. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, बाकीचे चुकीचे आहेत. अशा पद्धतीने हे चॅप्टर आपलं या ठिकाणी संपलं आहे.